महत्त्वाचं जर म्हटलं तर माझं जे यूट्यूब चॅनल आहे, जे की मी व्हिडिओ अपलोड करतोय, रेशीमचे झाले, ट्रॅव्हलिंगचे झाले, भरपूर माझं कंटेंट वगैरे मी जे अपलोड करतोय ते यूट्यूब चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं आहे. 1.5 दिवस ज्याच्यासाठी प्रवास केला, ज्या प्लेससाठी व्हिजिट केला, ते प्लेस दाखवू का? बघा कसं आहे नेम करूले बाबा. पाहिलं असं तुम्ही एखाद्या रील मध्ये असं व्ह्यू, असं मंदिर वगैरे. घाबरतो मला हात धाराने वर चला 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 शानन याची त्याची साला याला आवडून हो बँड भाऊ कोण आलं हो चलो. कसं आहे प्रत्यक्षात डायरेक्ट प्रत्यक्षात आणि आलोय नुसतं बोललो नाही आलोय. विषय म्हणजे काल महाराष्ट्र, परवा शेतात कोच घेऊन मार्केटला. काल महाराष्ट्र, आज दिल्ली, उद्या उत्तराखंड, परवा राजस्थान. बेकार नियोजन आहे. आम्ही जवळपास इथं आल्यानंतर आमचं जवळपास 10 ते 15 मिनिटांमध्ये दर्शन झालं. जय श्री महाकाल. नमस्कार, कसे आज सगळे चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये. मागचं तुम्ही पूर्ण व्हिडिओ जे बघितले असेल, पूर्णपणे जे माझ्या रेशीम उद्योगचे होते, मी त्यामध्ये मार्केटचा पण व्हिडिओ टाकला होता. सध्या मी दिल्लीच्या रेल्वे स्टेशन या व्हिडिओची सुरुवात संभाजीनगरपासून नाही करू शकलो, कारण की माझी ते गडबड तेवढी होती माझ्या मागे, त्यामुळे मी सुरुवात करू शकलो नाही. गाडीच्या हॉर्नचा वगैरे आवाज येत असेल. गेल्यानंतर त्याचा कोचचा पण मार्केटचा एक व्हिडिओ अपलोड केला होता, बीडला नेलं होतं. त्यामध्ये मी पूर्णपणे सांगितलं होतं भाव वगैरे किती लागला. ह्या व्हिडिओमध्ये भाव मार्केटला नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेला माझी ट्रेन होती. आजची की 20 तारीख तुम्ही बघू शकता. आजची 20 तारीख आहे आणि व्हिडिओ म्हणजे करायला वगैरे अपलोड व्हायला वगैरे टाईम लागत असेल, नाही तर एडिटिंगमध्ये, कारण की मी जवळपास एक 7 दिवस बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये करणार आहे. विषय राहिला जो की पब्लिकमध्ये बोलायचं वगैरे, ते मला जमतच आहे. त्यामध्ये मी काही हे करत नाही. माहिती देणं म्हटलं तर मी कुठेही काही बोलू शकतो, मला त्या गोष्टीची लाज वगैरे बिलकुल वाटत नाही. आता दिल्ली रेल्वे स्टेशनवरून आमची एक 4 वाजता ट्रेन आहे कटगोदामला गेल्यानंतर मग समोर मी तुम्हाला पूर्णपणे सांगेल. पण सध्या जर तुम्ही बघितलं तर आम्ही जवळपास 16व्या प्लॅटफॉर्मला उभा आहे. बरं, 16व्या प्लॅटफॉर्मला उभा आहे. आणि आमची जी गाडी आहे ना, आमची गाडी 6व्या प्लॅटफॉर्मला म्हटल्यानंतर आम्हाला तिथे जायचं. आम्ही इथं आल्यानंतर जेवण वगैरे केलं, फ्रेश वगैरे झालो, आंघोळी वगैरे केल्या, कारण की इथं पूर्णपणे सोय आहे. ते झाल्यानंतर मग आम्ही आता इथनं 6व्या प्लॅटफॉर्मला जाणार. मग तिथून ट्रेनमध्ये बसलं. पूर्णपणे सांगा तुम्हाला नेमकरोली बाबाला यायचं असलं, काही जरी अडचण असली, काही जरी विषय असला तर मला बिंदास कमेंट करा. मी तुम्हाला पूर्णपणे सोल्युशन सांगतो गाड्याचं वगैरे, कारण की माझ्याकडनं पॉसिबल होत नाही काही व्हिडिओ काढणं, गडबडीमध्ये वगैरे झालं. आम्ही पूर्णपणे 6 जण आलेलो आहे. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असला तुम्ही मला बिंदास कमेंट करा. मी त्याचा पूर्णपणे जे गायडन्स असेल, पूर्णपणे जे माहिती वगैरे असेल ते पूर्णपणे माहिती देईल. भाई साऱ्याने लाल फोर्ट, रेड फोर्ट में आए, बहुत गर्मी है. यूट्यूबला दिसता तुम्ही, यूट्यूबला इकडे वा, यूट्यूबला दिसता लगे सिनेमॅटिक घेतो आम्हा. लाल किल्ला बॅकग्राऊंड लावता उद्या बाप एक नंबर प्रकारे. आम्ही इथं लाल किल्ल्याला आलोय. अरे ओके दिसत, अरे एक नंबर. वा भाई वा. 100 रुपये के दो गॉगल. आणि इथं समोर चांदनी चौक, लाल किल्ला. इथून रेल्वे स्टेशनच्या आम्ही जवळ आलो. 1.6 किलोमीटरवरती लाल किल्ला आहे. त्यानंतर इकडे चांदनी चौक पण आहे. चांदनी चौकमध्ये पण जाणार आम्ही, लाल किल्ल्याला पण जाणार. आता लाल किल्ल्याला आलो तर हे दाखवतो तुम्हाला. मग चांदनी चौकमध्ये आमची 4 वाजता गाडी होती, त्यामुळे आम्ही इथं आलो. आता इथं आल्यानंतर मग तिकडे जाणार आहे. लाल किल्ला तुम्ही बघू शकता कसा भारी, इथं एक नंबर. आतमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला. कर पसीना बहा, रुकना है, थकना है मना. अरे और ऊंचाई के पहाड़ में और लाल किले के पास. अरे इथं जवळच होतं हे अवघडे. विषय म्हणजे काल महाराष्ट्र, परवा शेतात कोच घेऊन मार्केटला. काल महाराष्ट्र, आज दिल्ली, उद्या उत्तराखंड, परवा राजस्थान. बेकार नियोजन आहे. फिरणं एकदम असा ग्रुप फोटो काढूया मस्त डांग्याला एकूण भारी आहे. कोणी रुकना है मना, एकूण रुकना है मना, मेहनत कर पसीना बहा, रुकना और थकना है मना. यावं लागतंय मित्रा. सोपं आहे का? सोपं नाही. आता इथं लगेच दांड्यात फोटो. आणि इथं आपला PM झेंडा फडकला होता. आम्ही लाल किल्ल्याला व्हिजिट केली. आम्हाला खूप छान वाटतंय. आणि ह्यानंतर आम्ही जाणार चांदनी चौकमध्ये. आम्हाला काहीच वाटत नाही आम्ही काय बोलतोय पब्लिकमध्ये, पण पब्लिक निश्चित अडवणीच पाहते. बघू आता समोर कसं काय तर.
एक नंबरचा विषय. अशी आमची परत समजा आम्ही दिल्ली जंक्शन रेल्वे स्टेशनला आलो आणि आमची गाडी आहे कडगोदाम टू दिल्ली. आता ही तिकडनं आली जस्ट नावला. आता आम्ही परत हिच्यात बसतोय आणि दिल्ली जंक्शनवरून आम्ही कडगोदामला जाणार आहे. ही आमची जी ट्रेन आहे ही सगळी सिटिंगची आहे, म्हणजे आम्ही सिटिंगवरती पूर्णपणे केलेलं आहे. आणि आम्ही आता जवळपास 4 वाजता बसणार. 4 वाजता ट्रेन निघणार आहे आणि आम्ही कडगोदामला रात्री 11 वाजता पोहोचणार. कडगोदाम हे स्टेशन याच्याजवळ पडतं. निमकरोली बाबा कायचे आमच्या तिथून नैनिताल पण जवळ आहे कडगोदामला. आता 4 वाजता निघणार ही गाडी आणि 4 वाजता नंतर आम्ही 11 वाजता पोहोचणार आहे. म्हणजे अर्धा घंट्यात निघेल समजा. मग बघू आता प्रवास वगैरे कसा होतो, रात्रीचं स्टेचं वगैरे कसं तिथे निमकरोली बाबाचे गेल्यावरती ते तुम्हाला पूर्णपणे सांगतो. आणि विषय म्हणजे गंभीर जरा, आणि विषय म्हणजे त्यातल्या त्यात खूपच गंभीर आहे. कारण की आमचे जे मेंबर आहेत त्यांना खूपच असं कस्तरी होतं आहे. त्यांची मीटिंग आहे पण तरी पण ते निमकरोली बाबाला येत आहे आमच्यासोबत. बोलो जय कृष्ण भगवान की, बोलो कृष्ण भगवान की. वातावरण मात्र एक नंबर झालंय. सनसेट वगैरे बघू शकता तुम्ही कसा भारी दिसतोय. पण सध्या झाड आहे. माझा सनसेटचं मी एक स्नॅपमध्ये व्हिडिओ काढला ते तुम्हाला दाखवतो. एवढा भारी लयच बेकार व्हिडिओ आलेला आहे. तरी पण असं छान दिसतंय. पण हे झाडं वगैरे ना त्यामुळे जरा मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो. बरं पहा बरं कसं आहे तर. घाबरतो मला. हात धरा आणि वर चला चला हॅलो गाईज. आलो कडगोदामला आलोय आम्ही आता. गाईज कडगोदामला आम्ही आता उतरतो इथनं. गाईज बघू शकता तुम्ही ट्रेन अख्खी दिल्ली आहे. गाईज खाली फ्लॅश. गाईज इथं बघू शकता तुम्ही. आता आम्ही आलो कडगोदामला. वरा बाबो कडगोदाम स्टेशन बघू शकता तुम्ही. असं ट्रेन वगैरे आम्ही आता किती वाजता उतरलो कोण आपण 10:30 वाजले. 10:30 वाजले आता ना. आता आम्ही इथून आता स्टेचं वगैरे बघतोय काय नाही. तर मग स्टे एकदा झाला की आम्ही सकाळी निघणार निमकरोली बाबा. बोला निमकरोली बाबा की. आणि अशा प्रकारे आम्ही कडगोदामला पोहोचल्यानंतर आता बाहेर आलोय पार्सल घ्यायला. कारण की आता 11 वाजले ना. 11 वाजल्यानंतर आता आम्हाला भुका लागल्यात आणि आम्ही जेवण वगैरे करणार आणि मग रेल्वे स्टेशनमध्ये झोपणार. बाहेर डॉर्मेटरी वगैरे रूम वगैरे पण अवेलेबल असतात पण ते आम्ही करत नाही. कारण की आम्हाला बजेटमध्ये करायचं आहे. समोर पण काही लय मोठं राजस्थानमध्ये पण जायचं आहे. त्याचे पण ब्लॉग मी टाकल. आता इथं बाहेर तुम्ही बघत असाल की बाहेर आम्ही राईस वगैरे घेऊन जाणार जेवणार मग झोपणार रेल्वे स्टेशनमध्ये. आणि मग तिथनं तुम्हाला सांगतो पूर्णपणे बस किती वाजता आहे, आरती किती वाजता आहे पूर्णपणे. तर ते उद्या सकाळी डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. टाटा. रेल्वे स्टेशन नंतर तिथूनच बाहेरूनच आम्हाला बस लागली. 110 रुपये तिकीट म्हणताय. आणि बसेस वगैरे तुम्ही अशी सर्व्हिस बसेसची. बाकी वातावरण वगैरे तुम्ही शिवाय वातावरण वगैरे एक नंबर आहे तसं. आणि 110 रुपये तिकीट. बसचं सर्व्हिस खूप मोठं असतं. टॅक्सीवाले वगैरे असतं पण बसनीच ठीक आहे ओके जरा. दीड दिवस ज्याची वाट पाहिली. दाखवू काय स्वप्न आई निमकरोली बाबा वाट व्ह्यू. इथं जिथं आतापर्यंत व्हिडिओ आणि फोटोज पाहत होतो कसं आहे प्रत्यक्षात डायरेक्ट कसं प्रत्यक्षात आहे आणि आलोय. नुसतं बोललो नाही आलोय. पण ना इथून लोक रीला काढत होते. इथून लोक असे रीला काढत होते. असे रीला काढत होते. आम्ही पाहत होतो. वायरात पिशा घेऊन आणलोय म्हणलं चिवडा दागे आपला आमचं खाऊ. पण लोक अशी इथून रीला काढत होते ना आम्ही पाहत होतो. आज प्रत्यक्षात तिथं म्हणलं बुलावा बेकार विषय. एक नंबर विषय डायरेक्ट. वातावरण तुम्ही आजचं चेकआउट करू शकता कसं तर एक नंबर आहे. तिकडं क्लाउड वगैरे अजिंक्य लयच भयानक विषय माहिती. आम्ही जवळपास इथं आल्यानंतर आमचं जवळपास 10 ते 15 मिनिटांमध्ये दर्शन झालं. जास्त गर्दी वगैरे नव्हती कारण की पावसामुळे भरपूर लोक वगैरे येत नाहीये.
आणि त्यामुळे जास्त म्हणजे आम्हाला गर्दी वगैरेचं लागलं नाही. बाकी वातावरण वगैरे जरी म्हटलं तर हे एक नंबर आहे. आणि इकडचं तुम्ही बघू शकता, इथं जवळ आहे या रस्त्यावर असे मी तुम्हाला जसं की म्हटलं भरपूर जण इथं रील वगैरे बनवता. वातावरण सध्या वगैरे असे आणि खरंच इथे येऊन एवढं भारी वाटलं आणि एवढं चांगलं वाटलं की जेणेकरून म्हणजे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन जे आहे ते समजा इथं भेटतं. आता बघू, आम्ही ट्राय वगैरे केलं, त्यामध्ये म्हणजे दर्शन वगैरे घेतलं आम्ही. आता त्यानंतरचं बघू समजा काय काही नाही. तर म्हणजे तसे भरपूर जण म्हणतात ट्राय वगैरेचा विषय नाही, पण त्यामध्ये भरपूर जण म्हणतात असा विषय नवीन रस्ता भेटतो सक्सेसला वगैरे. तर ठीक आहे, तसं नाही, पण एक आम्हाला शांती असेल त्यासाठी त्या तिथं आलो. राहिला विषय ट्रॅव्हलचा म्हणजे इकडे यायचा वगैरे. कडुगोदामहून सकाळी 5 वाजता गाडी सुरू होते, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. 5 वाजता आल्यानंतर इथं डायरेक्ट तुम्ही कैची धामच्या फ्रंटला इथं उतरू शकता. इथं उतरल्यानंतर परत रिटर्नला तुम्हाला इथून कडुगोदामला आणि नैनितालला परत तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या बसेस असतात याचा आम्हाला टोटल 110 रुपये तिकीट पडलं पर हेडला. त्यानंतर आम्ही इथून समजा नैनितालला गेल्यानंतर नैनितालचं ते पण फिरणार आहे पूर्णपणे. नैनिताल गेल्यानंतर नैनितालचा एक नवीन व्हिडिओ तुम्ही सेपरेट टाकर. तर ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे मी येते. आणि सगळ्यात जर महत्त्वाचं जर म्हटलं तर माझं जे यूट्यूब चॅनल आहे, जे की मी व्हिडिओ अपलोड करतोय, रेशीमचे झाले, ट्रॅव्हलिंगचे झाले, भरपूर माझं कंटेंट वगैरे मी जे अपलोड करतोय ते यूट्यूब चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं आहे. म्हणजे मॉनिटाईज होण्यासाठी 4000 घंटे वॉच टाईम लागतो आणि 1000 सबस्क्रायबर लागते. माझे ते पूर्णपणे क्रायटेरिया पूर्ण झालेलं आहे. आणि माझं जे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, आता मला जेणेकरून जसं व्ह्यूवर झालं, RPM झालं, CMP झालं, त्यानुसार मला यूट्यूबहून पेमेंट वगैरे चालू होणार आहे. आता त्याचं मी पेमेंटचं एक्झॅक्ट नाही सांगू शकणार, कारण की त्यामध्ये मला जास्त इन्फॉर्मेशन वगैरे नाही आहे की कसं होईल. पण पेमेंट हे माझं येणार आहे, कारण की यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं. आणि असं एक मला वाटलं होतं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी कैची धामला जाईल, कारण की तिथून एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन परत मी त्याच जोशमध्ये नवीन व्हिडिओ, आणखी जास्त मेहनतमध्ये जास्त व्हिडिओ जे की बनवलं आपल्या यूट्यूब चॅनलला टाकल. कोणतीही गोष्ट असो, ट्रॅव्हलिंगची असो, रेशीमची माहिती वगैरे असो, याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला देणार आहे. एवढं सांगायचं होतं. माझं जे यूट्यूब चॅनल आहे मॉनिटाईज झालं, म्हणजे हे क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी भरपूर लोक जे असतात झटतात वगैरे, त्यांच्याकडनं होत नाही. होतात कोणाकडनं, तसं विषय नाही आहे. पण जे की माझं झालं आहे हे सांगायचं होतं. मी आतापर्यंत तुम्हाला म्हटलं नाही, पण या प्लेसला येऊन मी तुम्हाला सांगतोय माझं यूट्यूब चॅनल जे मॉनिटाईज झालं आहे. आणि याच्यापेक्षा मला जास्त आनंद काहीच नाही आहे की मी इथं येऊन निमकरोली बाबाचं इथं येऊन माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं. हे तुम्हाला सांगतोय. यूट्यूब चॅनल मॉनिटाईज माझं एक 5-6 दिवस आधीच झालं होतं, पण मी इथे येऊन सांगतो, हे महत्त्वाचं आहे. आणि कुठनं चालू आहे? अरे दगडातून पाणी आहे ना ते. हो सिस्टमच करील दिसतंय मला ते कंटिन्यू पाण्यासाठी. नाही, बांध झालंय होतं काहीतरी. दगड आहे देव. दगड नाही देऊ. अरे एवढं मजबूत असतं का ते? प्लास्टर मारलेले. मला तर वाटलं कलर. बस या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नैनितालला, उत्तराखंडमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.